आपण मागचे 2 सेशन यम नियमांचं इंट्रोडक्शन घेतलं की यम नियम मुळात आहेत काय, अष्टांग योगातली पहिली पायरी आणि साधना मार्गातली पहिली पायरी आणि शेवटची पायरी आणि मधली पायरी. सर्व लेवलवर कंटिन्युअसली सोलला यम नियमांच्या फ्रेममध्ये आपल्याला बसवावं लागतं, तर त्याचा कन्सिस्टंटली स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट पॉसिबल होते. अदरवाईज त्याची खाली उतरण्याची आणि खालच्या पातळीवर येऊन पुन्हा झिरोतनं सुरुवात करावी लागेल अशी परिस्थिती त्या आत्म्याच्या प्रवासात येते. आणि म्हणून यम नियम हे पहिले दिलेले आहेत, पण ते कायम आणि सतत वापरायचे आहेत आपल्याला. आता त्याच्यामधला पहिला, आता ह्याच्यामध्ये काय आहे, यम आहेत की काय नाही करायचं आणि नियम आहेत की काय करायचं, म्हणजे त्याला रिप्लेस कशाने करायचं असे नियम आहेत. म्हणून ते त्याचं घेताना जोडीनं नाव घेतात, यम नियम असं म्हणतात त्याला. म्हणजे काय काढलं तर आपल्याला, आपण मागच्या वेळेला बघितलं की आपल्याला रिप्लेस करावं लागतं, हे ह्युमन नेचर आहे. अदरवाईज ती स्पेस रिकामी होते आपल्या लाईफमधला तो एरिया, ब्रेनच्या ॲक्टिव्हिटीजचा, फिजिकल ॲक्टिव्हिटीजचा, इमोशनल पार्ट आपल्या लाईफमधला. तर म्हणून त्याला रिप्लेसमेंट द्यावी लागते दुसऱ्या कुठल्या तरी गुड थॉटची किंवा गुड ॲक्शन आणि इंटेन्शनची. तर ह्यामध्ये आता पहिला आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे आपल्याला अपोजिट शब्द आहे त्याचा हिंसा, आणि म्हणजे व्हायलन्स, आणि अहिंसा म्हणजे नॉन व्हायलन्स, म्हणजे मारायचं नाही. तर त्याचं बिलकुलच आपण फिजिकल आस्पेक्ट घेतला वर्डचा, त्या अहिंसा किंवा हिंसा, तर हिंसा म्हणजे किलिंग, हिटिंग, फिजिकल इंजुरी करणं, ढकलणं, मारणं किंवा कुठल्याही प्रकारे हर्ट करणं फिजिकली, असा आपण जनरली या शब्दाचा अर्थ घेतो. पण जेव्हा साधनेमध्ये आणि आध्यात्मिक अभ्यासामध्ये जेव्हा ह्या शब्दाला घेतलं जातं, ह्याचं अत्यंत डीपर अंडरस्टँडिंग डेव्हलप करावं लागतं, तरच ते खऱ्या अर्थाने आपल्या कॅरेक्टरमध्ये येतात. म्हणजे आपल्या योगी बनण्याच्या प्रोसिजरमध्ये त्याचं महत्त्व खूप जास्त आहे आणि त्याचं अंडरस्टँडिंग खूप डीपर आहे. म्हणजे जसं वरवर अर्थ आहे तसा नाही आहे याचा अर्थ. तरी पण आपल्या सामान्यांना, साधारण जे रीडिंग करतात, ऐकतात, वाचतात, त्यांना माहिती आहे की ह्याचा फक्त फिजिकल आस्पेक्ट नाही आहे या शब्दाचा. देअर आर अदर मिनिंग्स. म्हणजे त्याला मेंटल साईड पण आहे, मेंटली नॉन व्हायलन्स पण आहे, ओरल नॉन व्हायलन्स आहे आणि फिजिकल नॉन व्हायलन्स आहे. तर फिजिकल तर आपल्याला सगळ्यांना कॉमन आहे, म्हणजे त्याच्यात काही वेगळं एक्सप्लेनेशन द्यायची आवश्यकता नाही. फिजिकल बॉडीला जो हार्म पोचतो, म्हणजे हर्ट, पेन, दुःख, त्रास, तो आहे फिजिकल व्हायलन्स. आणि नॉन व्हायलन्स म्हणजे तसं न करणं, नॉट टू किल, नॉट टू हिट, नॉट टू हर्ट, मारायचं नाही, करायचं नाही, हे इथपर्यंत ठीक आहे. आपण लहान मुलांना शिकवतो मस्ती करायची नाही, दुसऱ्याला मारायचं नाही, दुसऱ्याला ढकलायचं नाही, पेशन्स ठेवायचा वगैरे वगैरे असं आपण सांगत असतो. आता मेंटल लेवलवर ह्याचं काय आस्पेक्ट आहे, म्हणजे काय साईड आहे, तर मेंटली म्हणजे मेंटल ह्याच्यामध्ये लेवलवर आपण काय काय कन्सिडर करतो. आपण इतके दिवस आता अभ्यास करत आहोत, अनेक महिने झाले आपल्याला. तर मेंटल लेवलमध्ये एक थॉट्स येतात आणि एक इमोशन्स येतात. थॉट्स म्हणजे आपल्या कंटिन्युअस माइंडमध्ये जे चालू असतं. मेंटल लेवलवर त्याचं हे आहे की तुम्ही, हां, मेंटलीमध्ये आपण बघत होतो की एक असतं थॉट्स म्हणजे विचार, आणि दुसरं असतं इमोशन्स, भावना आपल्या ज्या चालू असतात. तर थॉट्स हे कन्सिस्टंटली चेंज होत जातात. म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे ती आपल्या मनाची, सतत सतत वेगळे वेगळे वेगळे, एक आला की दुसरा, ती चेन ऑफ
ट्रेन म्हणू शकतो आपण, एका पाठोपाठ एक थॉट्स येत जातात. आणि इमोशन ज्या असतात त्या एक्सपिरियन्स, प्रेझेंट कंडिशन, आपली स्टेट ऑफ माइंड, त्याच्याप्रमाणे आपला इमोशनल चेंजेस आपल्या याच्यामध्ये, भावना आपल्या बदलत राहतात मनातल्या. तर हे सगळं कन्सिडर होतं, एकत्र येऊन मेंटली व्हायलन्स आपल्याकडनं होत असतो. आता तो कसा? एक म्हणजे आपण वाईट विचार करणं दुसऱ्याबद्दल. आता वाईट विचार म्हणजे काय? जनरली 99% लोक म्हणतात नाही, मी आपल्याच ह्याच्यात असते, किंवा आमचं रुटीन चालू असतं, आम्ही कोणाचा वाईट विचार करत नाही, आम्ही खूप चांगले आहोत. पण एक गंमत आहे, असं म्हणणारे लोकही दुसऱ्याबद्दल वाईट विचार करत असतात. आता तो कसा? त्याला ना खूप अनबायस्ड होऊन, म्हणजे अनबायस्ड ॲटिट्यूड हवा स्वतःकडे बघण्याचा. म्हणजे मी म्हणजे शहाणा, शुद्ध आणि अगदी धुतला तांदूळ म्हणतो आपलं मराठीमध्ये, अगदी स्वच्छ शुद्ध. मग आपण वर का नाही पोचलो? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा, प्रत्येकाने, सामान्य माणसाने. की मग आपल्यामध्ये हायर लेवलची इम्प्रूव्हमेंट का नाही आली कॅरेक्टरमध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये? तरी पण आपल्याला त्रास का होतो लोकांचा? किंवा आपल्याला लाईफमध्ये का स्ट्रगल करावा लागतो? तर त्याचं कारण आहे की हे जे कॅरेक्टर आहे हे डेव्हलप झालेलं नाही आहे. म्हणजे आपण अगदी म्हणतो की आम्ही सतत देवाचं नाव घेतो, आम्ही पोथ्या पुराणं दिवसभर 24 तास माझं हेच चालतं असं म्हणत असलं तरी त्याचं एक म्हणजे मी आता वेगळे वेगळे अँगल्स सांगते, त्याच्यावर प्रत्येकाने आपल्याला हे करून बघायचं, पडताळून बघायचं. कारण आपण जे इथे बोलतो ते कॉमन लेवलवर बोलतो, तर ते प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या लेवलवर, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लागू होतं. एक असतं इंटेन्शनली थॉट प्रोजेक्ट करणं, की एखाद्याचा स्वभाव असतो की त्याला दुसऱ्याचं बघवत नाही, किंवा स्वतःचा इम्पॉर्टन्स जास्त असावा वाटतो. फर्स्ट लेवलवर मी पाहिजे आणि मी मायसेल्फ, आणि मग त्याच्यानंतर बाकीचे येतात. म्हणजे पहिलं प्राधान्य जीवनात, निर्णयात, गोष्टींमध्ये, खरेदीमध्ये, जगण्यामध्ये, जगायचं कसं ह्याच्यामध्ये, खरेदी काय करायचं घरात ह्याच्यामध्ये, निर्णय घेण्याच्या बाबतीत, सगळ्या लेवलवर फर्स्ट प्रेफरन्स मला हवा, किंवा माझ्या विचारांना हवा, किंवा माझ्या इंटेन्शन्सना हवा, किंवा माझ्या ड्रीमला हवा. हा एक प्रकार असतो. आता त्याला आपण दुसरं म्हणतो, लोकांमध्ये आपण म्हणतो की डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी. पण आता असा डॉमिनन्स आपल्याला घरांमध्ये पण दिसतो. आपल्याला हा काही फक्त ऑफिसमध्ये आणि प्रोफेशनल लेवलवर नाही दिसत, आपल्याला घरांमधनंही एखाद्या घरात गेल्यावर कळतं की अरे इथे स्त्रीचं प्रभुत्व जास्त आहे, एखाद्या ठिकाणी वडिलांचं आहे, एखाद्या ठिकाणी मुलांचं आहे, असं आपल्याला दिसतं. की म्हणजे तिथे एन्व्हायरमेंटच ते सांगून जातं की तिथे काय स्टेटस आहे लोकांचा. तर हा एक प्रकार झाला. हे आपण मेंटल व्हायलन्स बद्दल बोलतोय. तर तिथे ह्या वृत्तीवर आपण मग तो माणूस काही, त्याला असं वाटतं की नाही, मी सगळ्यांचा विचार करतोय, मी सगळ्यांबद्दल बोलतोय, मी सगळ्यांचं चांगल्यासाठीच करतोय. पण अरे ते दुसऱ्यासाठी चांगलं आहे का नाही तो समोरचा ठरवेल. त्याच्यासाठी ते हार्मफुल असतं, पुशिंग नेचर असतं, अननेसेसरली प्रेशर येऊन समोरची व्यक्ती करत राहते. पण हे आपण आपल्या चष्म्यानी बघत असतो, त्यामुळे आपल्याला स्वतःच्यामध्ये कधी चूक दिसत नाही. दुसरं थिंकिंग म्हणजे ही इलविल झालं, म्हणजे हे इंटेन्शनली बॅड थिंकिंग झालं की स्वतः निर्णय घेत राहायचे, दुसरा त्याच्यामागे फरफटत राहतो, त्याची ओढाताण होत राहते, जन्मभर होत राहते, काही वर्ष होत राहते, आणि मग ते सफरिंग होतं. म्हणजे तो समोरचा माणूस बोलत नाही पण तरी ते सफरिंग चालू असतं. इट इज हार्म, इट इज लाईक किलिंग. त्याच्या कॅरेक्टरला किल करणं झालं, मारणं झालं, खतम करणं झालं. त्याच्या गुणांना वाव न देणं म्हणजे, विचारांना वाव न देणं म्हणजे किलिंगच झालं. ते म्हणजे न जगू देण्यासारखा प्रकार झाला. हे एक कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. दुसरं आपल्याला बघायला मिळतं की साधारण माणसं जेव्हा
चांगलं कोणाबद्दल घडावं. म्हणजे आपण म्हणतो की आपण सगळ्यांचं चांगलं घडावं. पण अगदी म्हणजे माझं हे ऑब्झर्वेशन आहे आणि हे सगळं जे ज्ञान म्हणजे पॉइंट्स येतात बोलताना ते ऑब्झर्वेशन आहे खूप जास्त आणि अनुभव आहेत. तर खूप चांगले चांगले लोक म्हणतात, पण जेव्हा तुमचं पाऊल बरोबर असतो तोपर्यंत सगळं ठीक असतं, गुडगुड असतं, स्वीट स्वीट असतं. आणि ज्या क्षणाला तुमचं अर्ध जरी पाऊल पुढे सरकलं प्रोग्रेसमध्ये किंवा अचिव्हमेंट्समध्ये किंवा एखादी गोष्ट मिळते आपल्याला त्याच्यामध्ये, किंवा मार्क्स म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा किंवा लाईफमध्ये तुमचं काम होणं किंवा कुठल्याही पद्धतीने जरा पाऊल आपलं पुढे पडलं की बरोबर चालणारा मनुष्य लगेच आखडतो, लगेचच त्याच्यामध्ये ॲटिट्यूड येतो, लगेचच निगेटिव्ह टेंडन्सीज दिसायला लागतात, लगेचच मदत करणं बंद होतं. जे आधी अगदी काइंड असतं पर्सन, अगदी हेल्पफुल असतं, ती एकदम आखडता हात घेते व्यक्ती, तिथे लगेचच लक्षात येतं आणि अगदी साफ दिसतं की ह्या माणसाचं मन काही शुद्ध नाही किंवा ह्याला खटकलेलं आहे की आपलं काही ठीक चाललेलं नाही. हे अगदी म्हणजे आपल्याला घरातनं, आपल्या फॅमिलीतनं, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांमधनं, आपल्या नातलगांमधनं, मित्रपरिवारामध्ये, प्रोफेशनल लेवलला सगळीकडे असे कॅरेक्टर्स आपल्याला अगदी पावलापावलावर म्हणावं तर क्षणाक्षणात भेटतात. तर हाही एक पद्धतीचा व्हायलन्स आहे तिथे. पण आता तिथे प्रश्न असा आहे, आता मी ते नंतर सांगते की ह्याच्यावर सोल्युशन काय आणि आपला अप्रोच कसा पाहिजे. ते येतं नियममध्ये, तो पार्ट येतो नियम. पण आत्ता आपण यमाबद्दल बोलतो की अहिंसा कसं, नॉन व्हायलन्स कसा आणायचा, असे आपल्याला कॅरेक्टर मिळतात. म्हणजे मी एक एक पॉईंट सांगते, आता प्रत्येकाने ते आपल्याला पडताळून, आणि आता पडताळून कसं बघायचं, नेहमी ना आपण जसे आरशात आपण दुसऱ्यांना कसं बघतो, आपण त्या बॉडीपासून आपण बाहेर असतो म्हणून आपल्याला समोरचा दिसतो. म्हणून स्वतःला बघायचं असेल तर कसं करायचं, आरशात बघितल्याप्रमाणे स्वतःला बघायचं. म्हणजे आपल्या आयडेंटिटीमधनं आपल्या सोल इंटेन्शनला बाहेर काढायचं. हे फॉलो केलेलं आहे म्हणून मी सांगू शकते की हे वंडरफुल आपल्याला आपण क्रिटिसाइज करू शकतो, सेल्फ क्रिटिसिझम करू शकतो एका गुड लेवलपर्यंत. ओव्हर क्रिटिसिझम झालं की तिथे लॅक ऑफ लव्ह फॉर वनसेल्फ, म्हणजे स्वतःसाठी प्रेम कमी अशी अवस्था होते. जास्त क्रिटिसाइज करायला लागलो आपण की. पण एका सर्टन गुड क्वालिटीपर्यंत, गुड लेवलपर्यंत आपण स्वतःला समोर ठेवून सतत बघितलं पाहिजे. आणि मी तर म्हणेन डेली बेसिसवर बघितलं पाहिजे. कारण कधी आपण गलती करू आणि कधी आपलं कर्म खराब होऊन बसेल आणि मग फार मोठा झटका आपल्याला सोसावा लागेल लाईफमध्ये. त्यापेक्षा बेटर मी तर म्हणते की रोज बघावं. तर ते कधी बघावं, तर रात्री बघावं झोपायच्या आधी, की आज मी काय काय केलं, आज घटना काय काय घडल्या. एक पिक्चर समोर आणावा डोळ्यापुढे आणि बघावं. सकाळी उठल्यापासून अच्छा ह्यानी ही खबर दिली, एखादी शेजारीण, कोणतरी मैत्रीण, नातेवाईक आपल्याला, अरे माझं ना काम झालं, त्या व्यक्तीने बड्या खुशीनं आपल्यासमोर हे केलेलं असतं, एक्सप्रेस केलेलं असतं. कोणीतरी म्हणतं नाही मी फक्त तुला सांगतेय, तुला सांगतोय, मी हे फक्त तुझ्याशी शेअर केलं, असं करून सांगितलेलं असतं. आणि आपण मात्र हलकं का होईना आपण असं आतमधून हार्ट आपलं श्रिंक झालेलं असतं. तर असं होतं आणि ह्याच्यात गलत नाही आहे, ठीक आहे, काही हरकत नाही, होतं. पण महत्त्वाचं आहे की तुम्ही ऑब्झर्व करून तुम्हाला रिअलायझेशन किती झालं, हा इथे महत्त्वाचा पॉईंट आहे. की आपण हे स्वतःला बघितलं, मग आपल्याला जेव्हा एखादी सेम घटना घडेल, ठीक आहे, आज आपलं श्रिंक झालं, आपल्याला बॅड इमोशन डेव्हलप झाली त्या क्षणाला की अरे माझं काम नाही झालं, या व्यक्तीचं झालं, मी पण तिथे ट्राय केलं होतं, मी पण अमुक लेवलवर ट्राय केलं होतं, पण माझं नाही झालं. मग तिथे स्वतःला समजवायचं कसं, तर समजवायचं असं की प्रत्येकाचं लाईफ हे पर्सनल लाईफ आहे आणि पर्सनल लेवलवर त्या व्यक्तीच्या सोलच्या लेवलवर त्याची डेव्हलपमेंट होत असते. ह्याच्यामध्ये एखाद्याचं काम होण्यामध्ये किंवा एखाद्याची परिस्थिती चांगली असण्यामागे आणि सगळ्या घटनांच्या मागे अनेक पैलू असतात. देर आर मेनी डायमेन्शन्स.
जे खूप जास्त आपल्या बुद्धीच्या पलीकडे. म्हणजे एक म्हणतो आपण, सामान्यतः म्हणतो आपण नशीब चांगलं, असं आपण एक स्टॅम्प मारतो आणि त्याला एका कॅटेगरीत टाकून देतो. चांगले नशीब असलेल्या लोकांमध्ये आपण ABC पर्सनला टाकून देतो. पण हा एक जनरल हे झाला. कदाचित त्या माणसाने आधी काहीतरी चांगलं कर्म केलेलं असतं, ते कोणाला माहिती नसतं, कारण ते त्याच्या पर्सनल लेवलवर लाईफमध्ये घडलेलं असतं. कदाचित त्या माणसालाही लक्षात नसतं की अरे त्यांनी कोणाला तरी मदत केलेली असते. पण म्हणून आज या मोमेंटला जेव्हा हा गुड न्यूज देतोय तेव्हा तो सांगतो की अरे असं असं झालं, अमुक अमुक व्यक्तीनं मला एकदम फोन केला आणि माझं काम झालं. पण ते का झालं? त्यांनी कधीतरी कोणाला तरी गरजू व्यक्तीला मदत केली असेल, म्हणून पॉसिबिलिटी आहे. कदाचित त्यांनी पास्ट लाईफमध्ये त्यांनी चांगलं कर्म केलेलं असू शकतं, म्हणून त्याचं ह्या जन्मात सहज काम पॉसिबल आहे. किंवा अनंत जन्मांपासूनचं त्याची पुण्याई असेल, म्हणून त्याला चांगले लोक भेटत असतील, हेल्पिंग हँड्स भेटत असतील. कितीही अडचणीत असला तरी एकदम कोणीतरी येऊन त्याला बाहेर काढू शकत असेल. म्हणजे देर आर मेनी डायमेन्शन्स, म्हणजे खूप त्याचं हे आहे. किंवा एखाद्याच्या आईवडिलांची सुद्धा पुण्याई असते, घराण्याची पुण्याई असते, ती सुद्धा असते की जनरेशन्समध्ये जर चांगले लोक होऊन गेलेले असतील तर त्या घराण्यातल्या मुलांना त्रास नाही, कारण ती इतकी पुण्याई असते की अगदी चांगले सोल्स त्यांच्याकडे जन्माला येतात आणि त्यांचं सगळं खूप छान झालेलं आपल्याला दिसतं. तर म्हणजे आता इतका विचार आपण मग त्या रात्री आपण करणार का? तर नाही. त्याच्यावर आपण इतकं हे करावं की ओके, असं घडतंय किंवा घडलं, ह्याचा अर्थ त्याच्या मागे काहीतरी गुड एनर्जी काम करते. आयदर त्याची स्वतःची, आयदर त्याच्या प्रिव्हियस लाईफची, आयदर समथिंग एल्स. पण हरकत नाही, तो त्याचा जर्नी आहे आणि माझा जर्नी आहे. आणि माझा जर्नी जर अवघड असेल, स्ट्रगलिंग करून असेल, मला खूप स्ट्रगल करावं लागत असेल, त्याचा अर्थ असा की मला शिकायचं आहे खूप आणि मी ते शिकणार. आणि हे सगळं माझ्या काय म्हणतो आपण डेव्हलपमेंटसाठी खूप आवश्यक आहे. आणि आय एम व्हेरी थँकफुल की मला एवढे हर्डल्स येत आहेत आणि त्यामुळे माझी आत्म्याची शक्ती वाढती आहे. आणि आपल्या अंतस्थ मसल्स म्हणू शकतो आपण, आपले जसे बॉडीला मसल्स असतात इनर स्ट्रेंथ देणारे, तसे आपल्या सोलला पण एक एनर्जी मसल्स असतात, ते आपले डेव्हलप होत असतात. ते कोणत्या टाईपचे? लाईक सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम, काइंडनेस, लव्ह करणं, हे सगळे मसल्स असल्यासारखे ते स्ट्रॉंग होतात. आपण शिकत जातो, कारण जेव्हा प्रॉब्लेम येतो दॅट मीन्स यू हॅव टू लर्न सम लेसन. आपल्याला काहीतरी आपण चुकीचं केलं आहे, म्हणून आपल्याला अभ्यास करण्यासाठी आणि त्यातनं काहीतरी शिकण्यासाठी आपलं लाईफ असतं. आणि ज्याला स्ट्रगल असतो ना, तो तर माझ्या दृष्टीने, माझा अनुभव, मी माझ्या लाईफला असं बघितलं आहे की जेव्हा जेव्हा समोर असा एकदम गड्डा येतो ना, तेव्हा असं वाटतं की वाव, दिस इज माय चॅलेंज फॉर मी, न्यू चॅलेंज, माझ्यासाठी हे नवीन चॅलेंज आहे, मी कसा याला पार करते हे बघायचं आहे. आणि इथे मी फेल नाही होऊ देणार स्वतःला, आणि मी फेल होणार नाही असं कॉन्फिडन्सनी हाय जंप मारायची की ती बरोबर पलीकडे पडेल. मग इथे हे सगळा विचार करण्यामध्ये तो जो जेलसीचा इमोशन होता, थॉट होता, तो कुठच्या कुठे छोटा होऊन गेलेला असतो. आणि तत्क्षणी आपल्याला विसर पडतो की, आणि आपल्याला एक प्रकारे ॲक्सेप्टन्स येतो की वाव ग्रेट, आपण आनंदी होतो त्याच्यासाठी की अरे वा, तुझ्यासाठी तुझं हे काम बरं झालं, लवकर झालं, जेणेकरून तुला आता पुढे जाता येईल, पुढे काही करता येईल, पुढे. आणि या सगळ्या याच्यामध्ये आणखीन एक पैलू असा आहे की जेव्हा तुम्ही दुसऱ्याबद्दल चांगला विचार करता, चांगलं इच्छा करता, यू आर डुईंग गुड कर्मा, तुम्ही चांगलं कर्म करत आहात, तुम्ही दुसऱ्याबद्दल चांगल्या इच्छा करत आहात. जेव्हा आपण म्हणतो की बरं झालं, तुझं काम झालं, आता पुढे तुला अनेक अपॉर्च्युनिटीज येतील आणि अनेक ठिकाणी काम करायला मिळेल, असं तेव्हा आपण दुसऱ्यासाठी विचार करतो. म्हणजे बोलणं तर दूर, आपण विचार जरी केला, यू आर क्रिएटिंग गुड कर्मा.
चांगलं कर्म करतो आहोत. आणि तेच जेव्हा आपण जेलस करतो, तडफडतो, मनात हे होतो, माझंच आहे अमुक तसं, मग आपण आपल्या परिस्थितीला नावं ठेवतो. मग त्या एका थॉट बरोबर आपण घरातल्या लोकांना नावं ठेवतो, आपण घरातल्या सगळ्या जीवनाला नावं ठेवतो, आपला जन्म कुठे झाला त्यांना नावं ठेवतो. म्हणजे कुठच्या कुठे जाते गाडी. म्हणजे एक गुड न्यूज मिळण्याने दुसऱ्याच्या आपण किती मागे जातो, म्हणजे काही अर्थच नाही त्याला. इट इज एंडलेस. आणि म्हणून ही मेंटली इंजुरी आहे, ही मेंटली किलिंग आहे. हे जेव्हा थॉट्सनी आपण दुसऱ्याचा विचार गलत तरीक्याने करतो, म्हणजे त्याला म्हणतात थिंकिंग इल विल फॉर समवन, म्हणजे वाईट विचार करणं. मग ह्याच्यामध्ये जेलसी, ह्याच्यामध्ये सगळे येतात. इरिटेशन, जेलसी, हेट्रेड, अँगर, हे सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स आणि निगेटिव्ह थॉट्स हे सगळे येतात मेंटली ह्याच्यामध्ये. आणि असे आपल्याला अगदी आपल्या अवतीभोवती बरेच लोक भेटतात. आणि भेटतात ह्याचं कारण आपणही तसेच असतो. कसे काय, तर युनिव्हर्सल लॉ आहे, लाईक अट्रॅक्ट्स लाईक. म्हणजे सेम एनर्जीला सेम एनर्जी अट्रॅक्ट करते. जर ऑक्सिजनचा एक अणू असेल तर तो सगळे ऑक्सिजनलाच अट्रॅक्ट करेल. अपोजिट अट्रॅक्ट्स ते वेगळं, तो एक युनिव्हर्सल लॉ आहे, पण तो दुसरीकडे लागतो, इथे नाही लागत. इथे एनर्जीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण जसे असू तशाच पद्धतीचे आपल्याला मित्र भेटतात, हे आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेले आहेत. तशा पद्धतीचं वातावरण मिळतं. आपण ज्या पद्धतीला आपलं जे कॅरेक्टर असतं, आपली जी एनर्जी असते, त्या पद्धतीचा जॉब प्लेस आपल्याला मिळते, त्या पद्धतीची कंपनी मिळते, त्या पद्धतीची सोसायटी. इव्हन राहायच्या बाबतीत आता घर आपण जेव्हा पाहतो, घर 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 म्हणजे राहण्यासाठी घर म्हणजे स्वतःचं घर नाही, नॉट नेसेसरी. आपण रेंटेड फ्लॅट बघतो. तर आता एखाद्या शहरामध्ये आपण जातो नवीन, म्हणजे आता मी इथे शिफ्ट झाले तर मी कशा पद्धतीचं घर बघेन, तर मला तसंच घर आवडेल जी माझी इनर क्वालिटी असेल, एनर्जीची आणि सोलची. मग ते असे एक असे जोडलेली घरं आणि लोक सगळे खाटा टाकून बाहेर गप्पा मारत बायका बसतात, मग तिथे असं आपल्याला राहायला आवडेल का त्या टाईपच्या क्वालिटीमध्ये? तर नाही आवडणार. एक स्टँडर्ड पाहिजे, एक चॉईस वेगळा असतो. म्हणजे काय की आपण सेम टाईप आपली जी एनर्जी असते त्या टाईपला आपण लाईक करतो आणि त्याच एनर्जीला आपण अट्रॅक्टही होतो. मग आपोआपच म्हणजे आपण तिकडेच खेचले जातो आणि त्याच पद्धतीची लोक, त्याच पद्धतीचा प्रपंच, त्याच पद्धतीचं शेजारपाजार, त्याच पद्धतीची कंपनी, कलिग्स, बॉसेस, सगळं सेम आपल्याला मिळत जातं. पण आपण मात्र दोष दुसऱ्यांना देतो, खूप मोठी चूक करतो. मग आपल्याला काय कळायला पाहिजे की अरे असं गडबड होते, याचा अर्थ इम्प्रूव्हमेंट कुठे पाहिजे, आपल्यामध्ये पाहिजे. म्हणजे सफाई कुठे व्हायला पाहिजे, बाहेर नाही, आपल्यामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे मला जे एखादी गोष्ट खटकत असेल तर ती मला माझ्यात बदलायला पाहिजे, तर ती बाहेर बदलणार. तर असं हे मेंटली आपला अहिंसा आपण करायला पाहिजे की कोणाचे बद्दलही जेलसी नाही, वाईट विचार नाही, राग नाही, हेट्रेड नाही, द्वेष नाही वाटला पाहिजे. एखाद्याला अन्न चांगलं पचतं, आवडतं, मग आपल्याला नाही पचत, तर आपण जेव्हा म्हणतो की अरे ह्याला सगळं खाल्लं तरी चांगलं लागतं, ह्यांना आईस्क्रीम चालतं किंवा एखादा पदार्थ चालतो किंवा काहीही चालतं, मला नाही चालत. मग आपण जेव्हा असं बोलतो ना, तेव्हा तो एक बाण मारलेला असतो समोरच्याला अननोईंगली. फार सवय असते लोकांना सहज असं बोलायची, हरकत नाही, ऑब्झर्व केलं, चुप बसायचं, बोलायची जरूरत नसते. कारण दुसरी कॅटेगरी याच्यामध्ये येते ओरल व्हायलेन्स, शब्दांनी बाण मारणं, गोळ्या मारणं, ठाण समोरच्याला. दॅट इज ओरल व्हायलेन्स.
आणि आपल्याला करायचं आहे आज इथे नॉन व्हायलन्स. शब्द शब्द कधी येतात तोंडातनं बाहेर? जेव्हा डोक्यात विचार आलेला असतो. जोपर्यंत डोक्यात विचार येत नाही, त्याला सपोर्ट करायला इमोशन्स आतमध्ये उभी राहत नाही सेम टाईपची, तोपर्यंत ती ॲक्शन होत नाही. म्हणून हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. म्हणून पहिले विचार चांगले असतील तर इमोशन स्वच्छ होतात आपले. चांगले इमोशन्स आपल्यामध्ये वास करायला लागतात. भावना चांगल्या असतात आपल्या, का तर विचारांमुळेच इमोशन्स तयार होतात. आणि जेव्हा विचार शुद्ध होतात तेव्हा आपल्या भावना शुद्ध होतात. आणि या दोनमुळे आपली कृती आणि आपलं कर्म शुद्ध होतं. तर इतकं म्हणजे मी जे नेहमी सटल सूक्ष्मतेकडे जायचं हे जे बोलत असते, किंवा हे जे सगळे टीचर्स आपल्याला हे सांगत असतात, स्पिरिच्युअल टीचर्स किंवा संत सगळे सांगतात आपल्याला, मोठे मोठे लोक आपल्याला सांगतात की कोणती ती सटल एनर्जी, तर ती ही आहे. इतकं आत बदलायला पाहिजे आपण, जे विजिबल नाही आहे. थॉट हा दिसत नाही, त्याला आकार नाही आहे. दॅट इज सटल एनर्जी अँड दॅट इज वाय इट इज व्हेरी पॉवरफुल. खूप जास्त आहे ते पॉवरफुल. जेवढं आपलं फिजिकल ॲक्शन नाही त्याच्यात दुप्पट 1000 पट थॉट जास्त डेंजरस आहे. आणि म्हणून विचार गलत करायचे नाही, जरा पण नाही, अजिबात नाही. तर म्हणून हे मेंटल झाल्यानंतर आपण ओरलकडे जातो. ओरल म्हणजे काय? शब्दांनी अगदी सहज आपल्याला माणसं म्हणतात. म्हणजे आत्ताच मलाही असं कोणीतरी म्हटलं होतं, तर कोण ते महत्त्वाचं नाही आहे, की तुम्ही सगळं वाचलंय, तू सगळं वाचलं, तुला ज्ञान झालं, गुरुकृपा झाली, पण सगळ्यांनाच ते पचेल असं नाही ना. जेव्हा आपण असं बोलतो तेव्हा एक दुःख कळतं की मला कळत नाहीचं. दुसरं कळतं की मग तिथे चांगला विचार नाही आहे, मग कळतं म्हणून आपण असं बोलू नये. आपण चांगलं म्हणूनच बोलत असतो, पण ते दुसऱ्याला असं बाणासारखं लागतं. हा खूप आपला प्रॉब्लेम आहे. आपण फार विचार करून बोललं पाहिजे. म्हणून नेहमी शब्द हे फार विचार करून वापरले पाहिजेत. कृती, विचार आणि शब्द बोलताना मागे खूप विचार पाहिजेत. विचार केलेला हवा की आपण बोलणार आहोत ते काही हार्मफुल तर नाही दुसऱ्यासाठी, काही त्याच्यामध्ये त्याला आपण एनर्जी तर थ्रो नाही करत आहे कुठल्या प्रकारची. हे फार विचार करून बोललं पाहिजे. आपण सहज बोलून जातो, हे तुला बरं हे होतं, तुम्ही खूप बिझी असता, असं बघ लोक खूप बोलतात. तुम्ही फार बिझी असता, कधी यावं म्हणलं, बोलायला म्हणलं यावं तर ते तुमच्याकडे वेळ नसतो. म्हणजे ते काही खूप कौतुकाने बोलत नसतात, त्याच्यातनं टॉन्ट असतो. त्याला आपण टॉन्टिंग करणं असं म्हणतो. तो टॉन्ट मारणं म्हणजे एका दृष्टीनं ॲग्रेसिव्हली आपण एक बाण मारतो आहोत, आपण एक व्हायलन्स करत आहोत, एक पद्धतीनं ठार मारत आहोत त्यातल्या कॅरेक्टरला, त्याच्या बिझी असण्याच्या वृत्तीला आपण बाण मारतो आहोत. अरे बिझी असतो असेल, त्याला कामं असतील किंवा त्याच्या हॉबीज असतील, त्यांनी स्वतःचा वेळ घालवण्यासाठी त्या व्यक्तीनं काहीतरी केलेलं असेल, सवय लावून घेतली असेल, त्याच्यासाठी कदाचित ते आवश्यकही असेल. पण आपण बोलून जातो की तुमच्याकडे तुम्ही खूप बिझी असता, बोलायला सुद्धा कधी यायचं. बरेच लोक सहज बोलून जातात आहे. पण आता सगळ्यांसाठी ठीक आहे हो, पण ज्यांना या पद्धतीनं आपल्या स्वतःच्या सोलला इम्प्रूव्ह करायचं आहे, तिथे मात्र ह्या हरेक गोष्टीवर विचार करण्याची वेळ येते. आणि एवढा मायन्यूट जोपर्यंत आपण विचार नाही करत, तोपर्यंत आपली प्रगतीच्याकडे आपलं काही पाय पुढे सरकणार नाही आहे. कारण का, तर ते मी नंतर सांगते की का एवढं अगदी बारीकीनं आपल्याला इम्प्रूव्हमेंट करावी लागते, का करावी लागते. तर असं आपण जेव्हा बोलतो शब्दांमध्ये ओरली, की ते समोरच्याला हर्ट होऊ शकतं. टोमणे मारणं
किंवा एखाद्या गोष्टीला पॉइंट आउट करणं, हे नाही केलं पाहिजे. तिसरं आपण करतो ॲक्शन्सनी. डोळे, आपण नुसतं, आपण म्हणजे माणसं, आपण म्हणजे आपण नाही, व्यक्तिविशेष नाही इथे, जनरल, की एखाद्याकडे दृष्टी अशी आपण टाकतो. ते डोळ्याची नजर हा सुद्धा एक तीर आहे. ह्या वाङ्मयामध्ये आपण ऐकलेलं आहे, मराठी वाङ्मयामध्ये तीर आहे ते. डोळे ही नजर ही तीर आहे. तो तीर कसा सोडतो आपण? सहज नजर टाकतो की रोखून बघतो की विशेष पद्धतीनं बघतो? म्हणजे त्या बघण्यामध्ये आता ते अनएक्सप्लेन्ड ॲक्शन असते ती, म्हणजे ती त्याला आपण एक्सप्लेन करूनही सांगू नाही शकत. लोक कशा कशा पद्धतीनं बघतात ते. जेव्हा बघतो, जो बघतो आणि ज्याला बघतो, ते दोघांनाच कळतं की काय झालं. तर त्यामुळे आपली नजरही सौम्य हवी. सौम्य नजर ठेवूनही आपण जगावर नजर ठेवू शकतो. सौम्य नजर ठेवूनही आपण जगाला निरखू शकतो, ओळखू शकतो, पारखू शकतो. त्याच्यासाठी रोखून बघण्याची, डोळे वटारून बघण्याची, आणखीन काही वेगळ्या एक्सप्रेशन्स करून बघण्याची आवश्यकता नसते. सायलेंटली काम होऊ शकतं. कोणाला पत्ता पण नाही लागत की आपण काय काय ऑब्झर्व केलेलं आहे. जसं लहान मूल करतं, ते बोलायला लागतं तेव्हा कळतं की अरे यांनी काय 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 पाहिलं आहे. जोपर्यंत भाषा त्याला जमत नाही, बोलणं जमत नाही, तोपर्यंत त्यांनी काय पाहिलं हे कळत नाही आपल्याला. पण जसं बाळ बोलायला लागतं तसं कळतं की अरे यांनी हे पण बघितलं आहे, अरे यांनी हे पण बघितलं आहे, हेही कळलं आहे, तेही कळलं आहे. तर त्यांनी कसं बघितलेलं असतं तसं बघायचं, सगळीकडे बघायचं, सगळ्यांना बघायचं. पण त्यातनं शिकण्याच्या दृष्टीने, ओके हे असं आहे, अच्छा ही माणसं अशी आहेत, म्हणजे आपण त्यातनं शिकायचं की ह्या कॅटेगरीशी कसं वागायचं, मग ह्या कॅटेगरीशी काय करायचं, त्या कॅटेगरीशी काय करायचं. असं करून आपला सतत विकास करत राहायचा. ह्यासाठी आपण जन्माला येतो. आपण दुसऱ्यांना बदलायला आणि शिकवायला आपण येत नाही, आपण स्वतःला इम्प्रूव्ह करायला येतो. तर अहिंसा आणि हिंसा ही इतक्या खाली रूटेड असं बिलकुल डीप नॉलेज आहे त्याचं. तर ही मेंटली, फिजिकली, ओरली आणि ॲक्शनमधूनची हिंसा आहे आणि ती करायची नाही. नॉन व्हायलेन्स हा अहिंसा भाग आहे यम नियमातला. आता याच्यामध्ये होतं असं की मग आपण ही किती पाळू शकतो? ठीक आहे, आपण ह्या लेवलवर आपण करू शकतो इम्प्रूव्ह स्वतःला. धीरे 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 आपण हे इम्प्रूव्ह करू शकतो. आणि हे इम्प्रूव्ह केल्यानंतर ह्या पद्धतीनं आपण जर स्वतःला बदलवलं, म्हणजे एनर्जी लेवलवर आपले विचार, आपण जेव्हा समोरच्याशी इंटरॅक्शन करतो, आपण जेव्हा दुसऱ्याशी बोलतो किंवा समाजामध्ये जगत असतो, तर हे करत असताना जर आपल्या कॅरेक्टरला आपण पॉलिश करत गेलं तर गंमत अशी होते. हा सुद्धा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की सगळ्या घरांमध्ये सगळीकडे सगळे प्रॉब्लेम असतात. म्हणजे ती आपल्या मराठीत म्हण आहे, घरोघरी मातीच्या चुली, असं म्हणतो आपण एक, की सगळीकडे सेमच असतं. असं काही गोल्डन स्पून तोंडात घेऊन कोणीही आलेला नसतो. एखादा असू शकतो दुर्मिळ प्राणी, पण कॉमन प्रत्येकाला स्ट्रगल आहे. एकाला एक प्रकारचा स्ट्रगल घरात असतो, तर दुसऱ्याला दुसऱ्या काहीतरी अडचणी असतात. एकाला फिजिकल लेवलवर स्ट्रगल असेल तर एखाद्याला इमोशनल लेवलवर असू शकतो, किंवा कोणाला फायनान्शियल लेवलवर स्ट्रगल असू शकतो, किंवा आणखीन चौथ्याला सगळ्या प्रकारचे एकत्र स्ट्रगल असू शकतात. तर म्हणून सगळीकडे सगळ्या घरांमधनं सेम कंडिशन असते. असं कोणी काही खूप सुखात वगैरे काही नसतं. ते दाखवणारे लोक खूप कधी कधी नाटक करत असतात बाहेर दाखवण्यासाठी, पण आतून त्यांनाही दुःख असतं. त्यांना ते करावं लागतं. बाहेर आपण काही रडगाणं गात सगळीकडे दुनियाभर आपण फिरत नाही. आपल्याला माहिती येते की आपण बाहेर दाखवायचं नसतं, बाहेर आनंदी चित्र दिसलं पाहिजे, पण आतमध्ये थोडा ना थोडा काहीतरी आपल्याला स्ट्रगल प्रत्येक सोलचा चालू असतो, इनर नाही तर एक्सटर्नल लेवलवर.
पण ह्या पद्धतीनं जर अहिंसेला नॉन व्हायलेन्सला एखादा साधक सुरू केला, आता त्यांनी काम समजा ठीक आहे, मला आता हे कळलं की मी मेंटल लेवलवर म्हणजे मी थॉट आणि इमोशन्स लेवलवर मी नॉन व्हायलेन्सला फॉलो करायचं आहे, ओरल लेवलवर म्हणजे भाषेच्या लेवलवर मी नॉन व्हायलन्सला फॉलो करायचं आहे, आणि ॲक्शन फिजिकल लेवलवर पण मी नॉन व्हायलन्सला फॉलो करायचं आहे. मग हा साधक XYZ नावाचा प्रॅक्टिस सुरू करतो. मग त्यांनी हळूहळू एकेकाची प्रॅक्टिस करून 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 त्याला पॉलिश्ड कॅरेक्टर त्याचं उजळायला लागतं, ग्लो व्हायला लागतं. पण आता गंमत अशी आहे की त्याला जर घरामध्ये कुठल्या ज्या लेवलवरचा ज्या फील्डमधला ह्याचा प्रॉब्लेम घरात असतो, त्याच्या भोवतीचे लोक ह्याच्या तेजस्वी होण्यानी, ह्याच्या कॅरेक्टरच्या इम्प्रूव्हमेंटमुळे बरोबरची लोक बदलायला लागतात. आणि ही फॅक्ट आहे. पण ह्यासाठी तेवढी प्रॅक्टिस पाहिजे. कारण कसं काय तर ते मी एक्सप्लेन करून सांगू शकते की आपल्या आता समजा मी मला घेतलं, माझ्या आतमध्ये खूप मलिनता असेल, म्हणजे अनंत जन्मांची असते, या जन्मातली असते, संस्कार आहेत, जन्मसंस्कार आहेत, आपले सोलचे संस्कार आहेत, अनंत जन्मापासूनचे कर्माचे प्रकार आहेत अनेक, त्याच्यानी समजा मलिनता आहे. पण आज समजा मला आज हे कळलं बाबा, हे मी ऐकलं, कुठेतरी वाचलं, आता मी याला फॉलो करायचं, मला ओढ असेल मी केलं, मला इंटरेस्ट वाटला मी केलं, ठीक आहे. मेंटली मी स्वतःच्या याला एक रेग्युलेटर बसवला की नाही, मी काहीही झालं तरी दुसऱ्याबद्दल मी कधीही वाईट विचार करणार नाही, मी ॲक्शन बदलली, सगळं केलं. पण मग ह्याच्यानी काय होतं की आतून मला क्लिनिंग सुरू होतं. पार सोल लेवलपासून स्वच्छ 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 स्वच्छ, जसा तो मातीतला दिवा एखादा वस्तू काढून त्याच्यावर पुसत जावं, पहिले धूळ झटकली, मग अजून थोडं ओल्या फडक्याने साफ केलं, मग आपण अजून नळाखाली नेऊन अजून त्याला थोडंसं सोप लावून घासतो, आणि मग अगदीच नाही तर मग आपण ते काय भांडं असतं चांदीचं किंवा तांब्याचं, मग त्याला ते पितांबरी घेऊन घासतो, मग असं चमकतो, असा तो एकदम नवा कोरा होतो की नाही. वस्तूच्या बाबतीत, ऑब्जेक्टच्या बाबतीत असं होतं. अगदी सेम आपलं तसं होत जातं. ते दिसत नाही डोळ्यांना, पण ती एनर्जी आहे ती डोळ्यांना दिसत नाही. पण अशी प्युरिफिकेशन होत जाते अगदी आतून आतून, मग एक लेअर, दुसरा लेअर, तिसरा लेअर, चौथा लेअर, आणि असा उजाळा तो बाहेरपर्यंत जायला लागतो, एखाद्या लाईट बल्बसारखा. आणि त्या उजाळ्यामध्ये आत्म्याचा जो प्रकाश आहे तो बाहेर प्रदर्शित व्हायला लागतो. तो लाईट असतो, तो लाईट असतो आतून येणाऱ्या सोलचा, कारण त्याच्यावरचे सगळे लेयर्स धुळीचे, विचारांचे, संस्कारांचे हटत गेले इम्प्रूव्हमेंट करण्यानी ग्रॅज्युअली. आणि टेक्स टाईम, ह्याला हे सगळ्याला खूप वेळ लागतो, 1 वर्ष 2 वर्ष, काही महिने, ते डिपेंड करतं प्रत्येकाच्या सोलच्या लेवल क्वालिटीवरनं डिपेंड करतं की त्या व्यक्तीला किती वेळ लागेल उजळायला एवढं, की जेणेकरून बाकीच्यांवर परिणाम होईल इतकं जास्त. ठीक आहे. मग माझ्यामध्ये समजा मी काय गेले 2-4 वर्ष मी प्रॅक्टिस करते, समजा अननोइंगली करते, काय खूप काही एफर्ट घेऊन नाही, अगदी सहजपणे मी हे आपलं घेतलं, गुरूंनी सांगितलं, वचन घेतलं आणि सुरू केलं समजा. तर हळूहळू काय होतं, स्ट्रगल तर चालू असतो, घरातले माणसं विरोध करत असतात, परिस्थिती फार वाईट असते, टेन्शन्स असतात, काही फायनान्शियल स्ट्रगल असेल, काही सिच्युएशन्स असेल, काही कोणामुळे त्रास असेल. पण त्यांनी काय होतं, आपण बोलायचं नाही आहे, वाईट बोलायचं नाही आहे, वाईट चिंतन करायचं नाही आहे, दुसऱ्यांना शिव्या घालायच्या नाही आहे, तर ॲक्शन साफ ठेवायचे. हे 4 प्रिन्सिपल्स फॉलो केल्याने काय होतं की तो मनुष्य दुसऱ्याला हर्ट करत नाही, दुसऱ्याला बोलत नाही, सोल्युशन काढून आपला रस्ता पुढे जात राहतो. बोलायचं नाही काही, कारण आपण ते व्रत घेतलेलं आहे, हर्ट नाही करायचं आहे. मग जे विरोध करतात त्यांना बोलायचं नाही, जे कोणी काही आपल्यावर करत असेल त्यांना काही रिॲक्ट करायचं नाही, परिस्थिती खराब असेल तरी त्यातनं मार्ग काढून पुढे चालत राहायचं. अशाने होतं काय की ते समोरची जी निगेटिव्हिटी असते ना,
माणसांमधली, परिस्थितीमधली ती फिकी पडायला लागते आणि इथला प्रकाशाचा जोर वाढत जातो, पॉवरफुल होत जातो आणि तिथे समोरची जी कॅरेक्टर्स असतात किंवा माणसं असतील, परिस्थिती असेल, ती तिचा जोर कमी पडून 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 त्यांचं वजन खाली जाऊन आपलं वजन पारडं जड होऊन ते त्यांच्यावर भारी पडायला लागतं. हे मी ॲक्च्युली टेक्निकली समजावून सांगते की पुढे काय मी सांगणार आहे याचं. हे मी पिक्चराईज करते तुम्हाला की कसं, जेणेकरून व्हिज्युअलाइज करून तुम्ही त्याला इम्प्लिमेंट करताना आयडिया येईल की ॲक्च्युली काय होईल आपल्याबरोबर जर आपण फॉलो केलं तर अहिंसेला. तर असं आपलं कॅरेक्टर उजळत 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 जाऊन त्याचा प्रकाश दुसऱ्याच्या आत्म्यापर्यंत जाऊन पोचतो, सोबत राहणाऱ्या. आणि सोबत राहणाऱ्याच्या आत्म्यांना जेव्हा जाऊन पोचतो ना, तेव्हा त्यांनाही कुठेतरी आतून हालायला होतं आणि तिकडचा जो निगेटिव्हिटी असते दुसऱ्या व्यक्तींमधली, परिस्थितीमधली, एनर्जीजमधली, ती त्यांची ढिली पडायला लागते आणि त्याच्यामुळे आपल्या प्रकाशामुळे ती ज्योत पेटण्याचा काम होतं. आपल्या लाईटमुळे दुसऱ्याचा लाईट आपण लावतो इनडायरेक्टली आणि त्याला कळायला लागतं की अरे नाही, इतका मी त्रास दिला तरी समोरची व्यक्ती काही बोलत नाही, मग आपणही बोललं नाही पाहिजे. मग हळूहळू कुठेतरी इम्प्रेशन पडत 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 नकळतपणे त्या एनर्जीचा प्रभाव आपल्या इतका पडतो की ती माणसं बदलायला लागतात. आणि असं करत करत काही वर्षात सगळे परिवारातले बदललेले असतात. हे काही इमॅजिनेशन नाही आहे माझं, व्हिज्युअलायझेशन नाही आहे, ही रियालिटी आहे, हा एक्सपिरियन्स आहे आणि हेच घडतं. आणि म्हणून आपल्याला जेव्हा संत आपल्या घरी येतात, आपल्या लक्षात येतं घरातली माणसं सरळ वागतात, घरामध्ये विरोध कमी होतो ते 4 दिवस, घरात आनंदी आनंद जाणवतो, घरात एक वेगळी एनर्जी फील होते, एक वेगळ्या लेवलचं एकदम म्हणजे उजाळा आल्यासारखं वाटतं घरात जेव्हा संत येतात. 4 माणसं जर विरोध करणारी असतील घरातली तर त्यांचं वजन कमी होऊन जातं. त्या संतांच्या शक्तीपुढे ते बोलू नाही शकत, रिॲक्ट करू नाही शकत. ते ह्यामुळे, ते कशामुळे त्याचं मी आत्ता क्लॅरिफिकेशन दिलं, ओपन करून सांगितलं की एखाद्याने जर सक्सेस मिळवलं स्वतःच्यातल्या इलविल आणि निगेटिव्ह एनर्जीला एलिमिनेट करण्यामध्ये, घालवण्यामध्ये, तर हळूहळू त्याच्या सराउंडिंगमध्ये त्याचे रिझल्ट्स दिसायला मिळतात. आणि सराउंडिंगमध्ये म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये प्लस माणसांमध्ये, त्याच्या फॅमिली मेंबर्समध्ये. आणि असं करून तो असा प्रकाश, मग असं झाल्यानंतर त्या व्यक्ती, त्या बाजूच्या सोबतचा परिवार ह्या व्यक्तीला जो उजाळा करून जगतोय स्वतःचा, त्याला ना सोडू नाही शकत, त्याला सोडून जावं नाही वाटत. एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं या माणसाच्या साधनेमुळे. आणि ही साधना काय आहे त्याची? इथे काही त्यांनी भगवी वस्त्र घालून बसलेला नाही आहे, संन्यास घेऊन बसलेला नाही आहे, वैराग्य धारण करून बसलेला नाही आहे, पण त्यांनी स्वतःला बदललं आहे, आतून बदल आणलेला आहे. आणि म्हणून तो प्रकाश, दिव्यता आहे त्याच्यामध्ये. आणि त्या दिव्य प्रकाशामुळे सगळ्यांचं झाकोळून गेलेलं आहे व्यक्तिमत्व आणि त्यांच्यावर प्रभाव पडून त्यांना शुद्धी प्राप्त व्हायला लागलेली आहे. आणि असं करून एका सोलमुळे, आपल्या व्यक्तिमत्वामुळे आपण अख्ख्या परिवाराला बदलू शकतो. इतकं जास्त पॉवरफुल आहे टेक्निक यम नियमांचं. हा फक्त यम नियमातला पहिला घेतला मी आणि तो सुद्धा फक्त अहिंसा आहे, त्याची रिप्लेसमेंट नाही आहे. रिप्लेसमेंट सांगितलं तर फास्टेस्ट रिझल्ट 100%. तर असा प्रकार आहे. आणि म्हणून अहिंसा केल्याने
घरातलं वातावरण बदलतं आणि बदलू शकतं आणि 100% बदलतं. माझा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे प्रूफ आहे म्हणजे माझ्याकडे ते, की डेफिनेटली चेंजेस येतात. आता हे झालं आपण मेंटल, इमोशनल आणि फिजिकल लेवलवर, ओरल लेवलवर अहिंसक, ठीक आहे. पण एखाद्याला जर फील्डच असं असेल, म्हणजे मासेमारी करणारा मनुष्य, फिशरमॅन, तो आता माश्यांना मारतोय आणि विकतोय, किंवा नॉनव्हेज फूड आयटम विकणारे लोक, किंवा एखादा सैनिक, किंवा एखादा ह्याच्यामधला मनुष्य, काय म्हणतो आपण, ज्यांना जे लोक ह्याचं काम करतात, म्हणजे दुसऱ्या जीवांना मारण्याचं काम होतं त्यांच्या हातनं, किलिंग होतं. ॲनिमल असू दे नाही तर ह्युमन बिंग्स असू दे. आता सोल्जर, आता आपल्या बॉर्डरवर जे सोल्जर्स आहेत, आर्मी मॅन आहेत, आता त्यांना तर तिथे काय अहिंसा करत बसणार आहेत का? तिथं पॉसिबलच नाही आहे. मग त्यांनी कसं करायचं कर्म? त्यांनी नॉन व्हायलन्सला कसं फॉलो करायचं, त्यालाही सोल्युशन दिलेलं आहे श्रीकृष्णानी आपल्या भगवद्गीतेत. कारण अर्जुनाला ते हिंसा करायची वेळ आली, व्हायलन्स करायची वेळ आली युद्ध करताना. मग त्याला कृष्णाने काय सांगितलं? त्याला कृष्णाने सांगितलं की तुझं प्रत्येक कर्म, तुझा प्रत्येक श्वास, तुझं प्रत्येक इंटेन्शन आणि त्याच्या मागचं कारण, कर्म करण्यामागचं, हे सगळं तू मला समर्पित कर. आणि तू देहधर्माचं कर्तव्य करण्यासाठी, तू ज्या रोलप्लेमध्ये आलेला आहेस तो रोल पूर्ण करण्यासाठी, तुझी भूमिका पूर्ण निभावण्यासाठी तू हे कर्म कर, तू युद्ध कर, असं त्यांनी सांगितलं. आणि ह्या ॲटिट्यूडनी, ह्या इंटेन्शननी, इतक्या डिवोशनली जेव्हा एखादा मासेमारी करणारा मनुष्य, फिशरमॅन, किंवा एखादा सोल्जर तिथे बॉर्डरवर उभा राहून शत्रूशी लढतो, तेव्हा त्याची कर्म हे हिंसा म्हणून कन्सिडर केलं जात नाही. ते कर्म हिंसा म्हणून कन्सिडर केलं जात नाही, कारण तो कर्तव्य धर्माचं पालन करत आहे, धर्मपरायण आहे तो, त्याच्याकडून चूक होत नाहीये. हां, पण तेच जर एखाद्या सोल्जरनी त्याला 4 शिव्या घालून तो अच्छा आमच्या कंट्रीमध्ये, आणि पर्सनल जर ग्रजेस ठेवून त्याच्याला त्या समोरच्या अपोजिट पार्टीच्या सैनिकाला जर मारायची कोशिश केली, दॅट इज बॅड कर्म, दॅट इज हिंसा, दॅट इज किलिंग. म्हणजे किती कंट्रोल ठेवला पाहिजे की तो देशासाठी लढतो आहे, अशा ह्यांनी जेव्हा ते फाईट करतात तेव्हा ते हिंसेमध्ये कन्सिडर केलं जात नाही, व्हायलन्समध्ये येत नाही. आता याच्यामध्ये आपल्या वाङ्मयातली 2 उदाहरणं मला द्यायला आवडतील. एक म्हणजे आपल्या गोरा कुंभारांचं आपण पाहिलेली स्टोरी. ते भजन गाता आहेत आणि मातीचं ते काम करतायत, आपल्या मूवीमध्ये आपण पाहिलं आहे. आणि तिथे त्यांचं छोटंसं बाळ खेळत असतं, बायको काम करायला गेलेली असते. ते भजनाच्या ह्याच्यामध्ये इतके रंगले, इतके रंगले, इतके रंगले की ती माती तुडवता तुडवता कुंभाराची भांडी बनवायची, त्यांच्या पायाखाली पोर येतं स्वतःचं, त्यांच्या हातून हिंसा घडते. मग त्याचा रिझल्ट तिथे काय होतो? त्यांना ते मूल वापस देतो विठ्ठल. का देतो? कारण त्यांनी मुलाला काही मुद्दामून मारलेलं नव्हतं. त्यांनी त्यांचं कर्तव्य करत असताना आणि पुन्हा भगवंत चं ध्यान करत असताना, भगवंत परायण होऊन ते जेव्हा काम करत होते तेव्हा ते अननोईंगली घडलेलं होतं. दुसरं एक उदाहरण ह्याच्यामध्ये, मला ते एक्झॅक्ट आठवत नाही मी कशात वाचलं होतं, पण बहुतेक श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात किंवा गुरुचरित्रात वाचलं आहे मी. मला एक्झॅक्टली आत्ता इमिजिएट आठवत नाही. आत्ता एकदम ते आठवलं म्हणून मी सांगते की एक गोष्ट सांगितली त्याच्यात, की एक शेतकरी असतो
तर त्याचं त्यांनी ओढ्याचं पाणी त्याला ते वळवायचं असतं स्ट्रीमचं, आणि शेताकडे वळवायचं असतं, पण त्याला ते फोर्स इतका असतो की ते त्याला अडवू नाही शकत. तो एका पर्टिक्युलर जागेवर खूप प्रयत्न करतो, दगडं लावतो, चिखल लावतो, खूप धोंडे आणून टाकतो, वस्तू आणून टाकतो, पण ते फोर्स इतका असतो की ते दरवेळेस वाहून जात असतं आणि ते फेल होत असतं त्याचं काम. तर तेवढ्यात त्याचा मुलगा जेवण घेऊन येतो शेतामध्ये वडिलांसाठी. तर मुलगा ते सगळं बघतो की हे काय चाललंय, तोही प्रयत्न करतो. तो आणखीन वडिलांना मदत करतो, अजून मोठे मोठे दगड आणून लावतात, ते काहीही होत नाही, ते सगळं वाहून जातं. आणि तिथे शेवटी तो काय करतो, मुलगा म्हणतो की जर पाणी अडत नाही आहे तर मी इथे आडवा पडतो, आडवा झोपतो, म्हणजे की कदाचित मी जर इथे आडवा झालो तर हे आपलं जे शेती आपण सगळ्या जनतेसाठी पिकवतो आहोत आणि आपण हे काम करतो आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला अडचण होते आहे, तर मी इथे बघा तुमच्या कामात येतो का, असं म्हणून मुलगा तिथे झोपतो आणि वडील त्याला झोपू देतात. आता हे सगळं कोण बघतो? श्रीकृष्ण जागा शोधत असतो. धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र म्हणून ते जिथे युद्ध करायचं ती जागा तेच लोक शोधत असतात. अर्जुनाला घेऊन तो ती जागा बघत असतो की बाबा कुठल्या जागेवर हे युद्ध आपण करायचं, कुठली जागा निवडायची. आणि तेव्हा हा क्षण ते लोक बघतात. तर त्यांनी असं म्हटलंय पोथीमध्ये की जेव्हा इतकं धर्माचं पालन करताना जेव्हा श्रीकृष्ण बघतात तेव्हा ते म्हणतात की आपण या एरियातच युद्ध करायचं, जिथे इतकं धर्माचं, इतकं पराकोटीचा धर्म, म्हणजे मुलगा त्याचं धर्माचं पालन करतोय आणि वडील त्याच्या धर्माचं पालन करतायत, शेतकरीचं, की तो अन्न पिकवून साऱ्या जनतेला लोकांपर्यंत नेऊन देणार आहे. आणि वडिलांसाठी तो मुलगा त्याचं जीवन पणाला लावतोय. आणि केवळ दोघं जण काय करतायत की ते काही एकमेकांसाठी काहीच करत नाही आहेत. वडील काही त्याला स्वतःच्या स्वार्थासाठी मारत नाही आहेत, तर ते त्यांचं शेतकरी म्हणून जो धर्म आहे ते धर्म पूर्ण होण्यासाठी म्हणून तर धर्मक्षेत्र ते निवडलं श्रीकृष्णाने, अशी ती स्टोरी त्याच्यात दिलेली आहे. तर म्हणजे काय की हिंसा काय लेवलवर झाली तर ती अहिंसा होते, त्याचं उदाहरण मी सगळ्यात शेवटी आत्ता दिलं. आता ह्या सगळ्या पद्धतीनं ह्या अहिंसेला आपण कसं फॉलो करणार, हिंसेची अहिंसा करून त्याला रिप्लेस कशाने करणार, तर ते आहे प्रेम करणं, लव्हिंग काइंडनेस, दया आणि प्रेम, ही त्याची रिप्लेसमेंट आहे. आणि हा पार्ट आहे नियमाचा. नियमामध्ये हा पार्ट येतो. तर यम आपण आज पाहिला, ह्याचा नियम रिप्लेसमेंट कशाने होणार अहिंसेची ती आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये, नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघणार आहोत की अहिंसेला करण्यासाठी आपण जे अहिंसा सक्सेसफुल व्हावी म्हणून आपण काय वापरणार आहोत. आपण अहिंसेने जगणार आहोत आपल्या परिवारात, पण ती कशी करणार आपण, तर प्रेम करून. जिथून विरोध येतो तिथे प्रेम करा, जिथे दुःख वाटतं तिथे प्रेम द्या. त्याच्यानीच तो आपली प्रकाशज्योत दिव्य होणार आहे आणि आपल्या प्रकाशाने समोरचा प्रकाशज्योत दिव्य होण्यास मदत होणार आहे. तर हा होता आपला यम नियमातला पहिला भाग, अहिंसा. आय होप तुम्हाला एकदम डीपली समजलं असेल हा कॉन्सेप्ट काय आहे अहिंसेचा. ही काही फक्त फिजिकल आस्पेक्ट नाही आहे, ह्याच्यामागे डीप मिनिंग आहे. आणि ते केलं तर काय, तर हे आपल्या समोर असलेले संत आणि गुरुजन, आपले गुरु, सद्गुरू, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आता त्याच्यावर काहींच्या मनात शंका येतील, पण अमुक व्यक्ती तापट होती, अमुक गुरु तापट होते, अमक्याने अमकं केलं होतं, एखाद्या संतांनी तसं केलं होतं,
पण ते आतून तसे नव्हते डेफिनेटली, नाहीतर ते त्या स्टेजवरच नसते. आता ते का असतं, तर समोरच्या व्यक्तीच्या लाईफ स्टोरीमधला तो पार्ट असतो आणि म्हणून इकडे समोर उभ्या असलेल्या सद्गुरूला तसं वागावं लागतं, रागानी, संतापून त्याला बोलावं लागतं. पण त्याच्यात सुद्धा त्याच्यासाठी एक दडलेला उपदेश असतो, तो त्यांनी शोधून काढायचा असतो त्या साधकांनी, की बाबा माझ्यावर गुरु भडकले, तर का भडकले, काहीतरी कारण असणार, असं उगीचच काहीच होत नाही, असं त्यांनी समजून घ्यायचं असतं ती गोष्टीला, त्या सिच्युएशनला. लोकांना दिसतं तिथे उभ्या असलेल्या, की अरे हे आपले सद्गुरू अमुक शिष्याला ओरडले, त्याच्यावर भडकले, पण ते खरं तर तो साधक, भक्त, शिष्य, डिसिपल आणि त्या सद्गुरू या दोघांनाच माहिती असतं काय झालेलं आहे नक्की. बाकीच्यांना काहीतरी वेगळंच वाटतं आणि ते डझंट मॅटर, काय फरक नाही पडत, त्यांनी काहीच फरक नाही पडत लोकांना काय वाटलं याच्यामध्ये. त्या साधकांनी विवेकबुद्धीनं ते जाणून घेतलंय का, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याला ते कळतं, आज इमिजिएट नाही कळत, काही दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी त्याला कळतं की अरे काय झालं होतं, ओके माझं असं चुकलं होतं किंवा माझ्याबरोबर अमुक अमुक घडणार होतं म्हणून हे असं असं झालं. तर हे त्याचं उत्तर आहे. जेव्हा आपल्याला आपण जर पॉइंट आऊट करायला गेलो की अमुक गुरु सद्गुरू असे होते, तमुक संत तसे होते, तर त्याचं हे उत्तर आहे. ते कोणाबरोबर कसे वागले हे आपल्याला त्याचे अर्थ माहिती नसतात, त्यामुळे आपण कन्क्लुजन करायचं नसतं संत सज्जनांसाठी. तर आता मी आपलं हे अहिंसेचं भाष्य थांबवते. श्री गुरुदेव दत्त, श्री कृष्णार्पणमस्तु.